ए थांब थांब थांब. अरे तू कुठे फिरायला गावात? माझं सोड. पहिले तू ये बता. वहिनी साहेबांसंग जाताना असा कनसुकासारखा का चेहरा केलतास आणि नंतर गायब तो गायबच होय. काय झालं शाळेत? अरे लई काय काय झालं. अरे मी सांगितलं तुला पटणारच नाही बघ. माझं समजा टेन्शन गेलं. तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच कळतंय की. अरे पण काय झालं सांग की. अरे वहिनी मला डायरेक्ट शाळेत घेऊन गेल्या आणि पाठकबाईंसमोर उभं केलं. खरं का काय? अरे मग आहेस कुठे तू? आणि वहिनीने सांगितलंय दररोज अंजलीबाईंना भेटायचं आणि ते स्कॉलरशिपचं काम करायचं. पाटकबाईंचं अंजलीबाई कधी वाजता झालं ना? झालं की 2 दिवसापासून. मला एक कळत नाही. वहिनी साहेबांनी तुझ्या कशाला जबाबदार दिली? आता स्कॉलरशिपचं काम म्हणजे हुशार पोरांची गोष्ट. तुला काय कळतंय त्यातलं? आपल्याला काय करायचंय? वहिनीने सांगितलं माहिती द्यायची तर माहिती द्यायची. पाठकबाईंना दररोज भेटायला सांगितलं आणि त्या बी म्हणल्यात की शाळा सुटल्यावर 1 तास भेटायचं म्हणून. म्हणजे ते वहिनीने सांगितलं म्हणून भेटणार होतो, नाही तर जाणार नव्हतो मी. हा आता वहिनींचं काम म्हणजे करायला तर पाहिजेच है की नाही. आणि वहिनीने हे बी सांगितलंय की जे बी काय होईल ते समजा सांगायचं. समजा माहिती पाहिजे त्यांना. राणा हा. दाल में कुछ काला आहे गड्या. हा? मी एक बोलू? अरे बोल की. हे बघ, तू पाटकबाईसनी 1 नाही 2 तास भेट. बरं वहिनीसनी समजा नग सांगू. असं कसं? सांगावं तर लागणारच की. म्हणजे सांगतो. बरं स्कॉलरशिपचं तेवढंच सांग. बाकी काय बोलताय हे नग सांगू. आता स्कॉलरशिप वगैरे आम्ही दोघं काय बोलणार? तू पण ना कवा कवा डोसक्यावरच पडतोस बघ. चल निघू मी. तू येतो का घरला जेवायला? नाही नग. अब्बू अकेलाच आहे. मी जेवतो त्याच्या बरोबर. तू ये. चल. हा हे एवढं? तुमचं किराणा दुकान काय फक्त आमच्या घरावरच चालतंय काय? हा? अहो कुणाला विश्वास बसल, कुणाला पटल हे समजा एवढं आमच्याच घरी येतंय म्हणून. घाबरू नका, आम्हाला पटतंय. किती खावं याला पण एक लिमिट असतंय. माणूस आहे का राक्षस आहे? राणा भाऊजी. नमस्कार. दादा हे समजा हिशेब उद्या बघू. निघा तुम्ही आता. काय राणा भाऊजी लईच खुशीत दिसताय सा. समजा ओके ना बा? वय वहिनी कामाला सुरुवात झाली बरं का. अरे वा, काय काय झालं सांगा बरं आता. काही नाही, ते बोललो बाईंशी. हा. त्या म्हणल्या शाळेच्या टाइमात नाही जमणार. हा पण शाळा सुटल्यावर रोज 1 तास भेटायचं ठरलंय. शाळा सुटल्यावर रोज 1 तास काय? अरे वा, लईच चांगलं झालं की. पुढं? आणि तुम्ही दिलेली जबाबदारी चांगली पार पाडणार असं म्हणत होती अंजलीबाई. अंजली? त्या पाठकबाईंचं नाव अंजली आहे नाही का? चांगलं नाव आहे. त्याच्या पुढे काय झालं सांगा की. अजून काय नाही. हा उद्या भेटायचं ठरलंय. पण शाळेत का शाळेच्या बाहेर ते उद्या सकाळी विचारतो. राणा भाऊजी तुम्ही एवढं मन लावून काम करताय सा, ऐकून मनाला लय बरं वाटलं बघा. मी असं म्हणल्यावर करणारच की. राणा आलास तू? चल तुझी दिरिष्ट काढते. थांबा गोदाक्का. राणा भाऊजींची दृष्टी आज आम्ही काढतो की. बाहेरच्यांची नजर लागू नये म्हणून घरातल्यांनी काढायची असती दृष्ट. अहो तुम्ही नेहमीच काढता दृष्ट त्यांची. आज काढू दे की आमासनी.
मावशी, राणा भाऊजी, या तुम्ही, या. इडापिडा टळो, गावच्या नजरा जळो, पण या बैलाच्या टकुऱ्यात नेहमी ब्रह्मचारीपणच राहो. त्या पोरीची सावली याच्यावरून दूर राहो, आणि आयुष्यभर यो आमच्या पायाशीच राहो. गोदाक्का, ब्रेकफास्टला काय केलंय आज? उपीट केलंय जी. उपीट? गोदाक्का, तुम्हाला जे खावं वाटतं तेच आम्ही बी खायचंय का? नाही जी. मग अहो, घरातल्यांना जरा विचारत जा काय पाहिजे काय नको. तुम्ही आपलं तुमच्या मनासारखंच करताय समद. जी. जाऊ दे, ते उपीट ठेवा बाजूला. आम्हाला जरा आज चरचरीत मिसळ खायचा मूड आहे बघा. जी करते. सासूबाई, आमच्या समद्यांवर अशीच माया ठेवा, अशीच काळजी करा आमच्या समद्यांची. या घरात राबण्यासाठी आम्हाला बळ द्या. तुमचा आशीर्वाद समद्यांवर राहू द्या. राणा भाऊजी, तुम्ही कधी आलात आहो? कुठं बाहेर चाललाय सा? शेतात चाललाय का? नाही, ते तालमीत जात होतो, काल जाता नाही आलं म्हणून. हा, आम्हाला वाटलं आमचं काम करायला चाललंय. नाही नाही, काय हरकत नाही, जावा जावा. तालमीत जाणं बी तेवढंच महत्वाचं आहे. इतर कुठं जायचा विचार आहे काय? इतर कुठं म्हणजे? म्हणजे ते स्कॉलरशिपचं काम होतं ना व? ते संध्याकाळी शाळा सुटल्यावर भेटायचं ठरलंय. कितीला सुटती शाळा? 5ला. राणा भाऊजी, शाळेत तर तुम्ही जात नाही, पण शाळा कितीला सुटते याचं परफेक्ट टायमिंग माहिती तुम्हासनी. नाही, चांगलंय चांगलंय. शाळा सुटल्यावर भेटणार आहे, पण जागा ठरली का? कुठं भेटायचंय त्याचा काही विचार करून ठेवलाय का? नाही, ते म्हणजे जाता जाता गाठून विचारणार होतो. अहो असू द्या, लाजताय कशाला? काम आहे. मास्तरीन बाई असतील ना आत्ता घरात, जा जाऊन बिंदास विचारा. हा, ठीक आहे. राणा भाऊजी, ते मास्तरीन बाईंकडचं काम 6:30-7 पर्यंत तुमचं होऊन जाईल ना? नाही म्हणजे तुम्हाला न विचारता आम्ही एक शब्द देऊन बसलोय म्हणून विचारतोय. हा म्हणजे आमच्या पप्पांचे कार्यकर्ते येणार आहेत संध्याकाळी तुम्हाला भेटायला. खरं तर त्यांच्या गावात ते एक मोठी तालीम उभी करणार आहेत. त्यांना जरा तुमची मदत पाहिजे होती, पण नेमकं हे मास्तरीन बाईंकडचं काम आलं तुम्हाला, तर आम्हासनी वाटलं का तुम्हाला येळ होईल का नाही, पण आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही मदत कराल म्हणून. करशील ना व? करणार की. तुम्ही सांगितलं आणि मी नाही केलं असं कधी झालंय का? आणि तालमीचं काम म्हणजे माझं काम. बघा, आम्ही बी त्यांना हेच म्हणलं. राणा भाऊजी आमचा एक शब्द खाली पडू देत नाहीत, लई मान देत्यात आम्हासनी. खरंच आमचा शब्द खाली पडू देणार नाही ना व तुम्ही?
आता संध्याकाळी शाळेकडचं काम झालं की लगोलग घरी या. उशीर करू नका. संध्याकाळी 7 वाजता कार्यकर्ते येणार आहेत घरी. किती वाजता? 7ला. जमल ना व? का का उद्या याय सांगू? नाही ना ग, चालतंय की, ये तू 7ला. वय येऊ. वय वय. गोदा, का तुम्ही आमच्यावर पाळत ठेवताय काय? मिसळचं काय झालं? सासूबाई, कसं पोरग आहे हो तुमचं? आमच्या वयला वय करताय आणि नाहीला नाही. आता तुम्ही बघा, आम्ही तुमच्या पोराला आमच्या तालावर कसं नाचवतो ते. हा, पण तुमचा आशीर्वाद पाहिजे. हा, या बैलाला त्या मास्तरनीला भेटायचंय काय? बघतोच की कसा भेटतो ते. त्याचं त्या मास्तरनीला भेटणं आमच्या हातात आहे आणि न भेटणं ते बी आमच्याच हातात आहे. सगळी लोक आपल्याकडे बघतात का? आपण नाही बोललं पाहिजे. काय? गावात बरोबर नाही वाटत अशा गोष्टी. गावात लग्न न झालेला बाप आणि बाई असे एकसाथ फिरत नाही. हो, मग काय आता बोलायला सुद्धा लग्न करायचं का? असं काय बोलताय तुम्ही? कर्मचारी आहे मी. गंमतच आहे या राणाची. कधी काय करेल याचा काही नेमच नाही. तुम्ही आता इथे कसे? ते हा, वहिनी म्हणल्या काय ते हा, शिष्यवृत्तीच्या. हा, शिष्यवृत्तीचं काय ते ठरवायचं होतं. अहो, आता नको. मला शाळेला जायला उशीर होतोय. आपण शाळा सुटल्यावर भेटू. चालतंय की. तसं मी माझ्याकडे बी टाइम नाहीये. आपण एक काम करूयात, शाळा सुटल्यावर ना शाळेच्या गेट पाशीच भेटू. अंजली, काल आणलेली शेतीविषयक पुस्तकं बघितलीस का ग तू? हो हो, आले बाबा. पुस्तक बोंबला. निघतो मी. साखर घाल रे यात. हा काय गोड चहा आहे? साधा चहा करता येत नाही तर टपरी कशाला उघडलीस? ढवळ रे. गोंधळ गोंधळ आहे सगळा. एकटा माणूस म्हटलं की किती जबाबदारी असते. मुलांना शिकवा, शाळेची काळजी घ्या. तुला सांगतो, मी जर या ठिकाणी नसतो ना तर या शाळेचं काय झालं असतं कोणास ठाऊक. त्यामुळे साधा चहा सुद्धा करता येत नाही घरात. अहो, मग लगीन का करत नाही? म्हणजे बघा, बाई माणूस असलं की सगळं सोपं होतंय. धुणं, चहा बनवणं, जेवण बनवणं सगळं सोपं होतंय. त्याचा काय संबंध? धडसर आहे मी. शाळेतली कामं म्हणतोय मी. बघ, आलाच महत्वाचा फोन. नमस्कार वहिनी साहेब, बोला, काय सेवा करू आपली? लुगडी धुवा येत आहे?
विनोद. महाजन मास्तर, आमच्याकडे फुकट बोलाय टाइम नाही. एक काम आहे ते करा लवकर. हो हो बोला ना वहिनी साहेब. शहराकडनं आलेल्या ज्या मास्तरीन बाई आहेत त्यांना शाळा सुटल्यावर घरी जाऊ देऊ नका. म्हणजे शाळा सुटल्यावर सुद्धा 2-3 तास त्यांना असं काहीतरी काम लावा जेणेकरून त्या शाळेतच थांबतील. कशाला? नाही म्हणजे कशासाठी वहिनी साहेब? महाजन मास्तर जेवढं सांगितलंय तेवढं करा. फुकटच्या चौकशा करत बसू नका, नाही तर बदली करून डायरेक्ट शिपाईच करू. नाही, तुम्ही हेडसर असाल तुमच्या शाळेत, इथं आमच्या जवळ नाही. हो 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 ना वहिनी साहेब. अजिबात नाही, अजिबात नाही. यापुढे चौकशी अजिबात नाही. अहो तुम्ही सांगितलं ते काम मी नक्की करणार. तुम्ही काळजीच करू नका. त्या बाईंना चांगलं 8-9 वाजेपर्यंत अडकून ठेवतो शाळेत. मग तर झालं. आणखी एक, हे काम आम्ही सांगितलंय हे कुठं बी कळता कामा नये, नाहीतर. हो 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 अजिबात नाही, अजिबात नाही. अहो आपण माझी बदली तालुक्याच्या शाळेत करणार आहात म्हटल्यावर मी कशाला सांगू? अहो 2-3 तास काय, चांगलं 4-5 तासाचं काम देतो त्या बाईंना आणि शाळेत अडकून ठेवतो. ठीक आहे, ठेवा फोन. लई मज्जा येणार आहे आता. या बैलाला त्या मास्तरीन बाईला भेटायचंय काय? पहिलाच घास घशाखाली जाताना खडा कसा लागतोय ते दावतोच तुला. राणा, ते नांगराचं फळ आणायला पाहिजे. आणि ऊसाचं काम संपत आलंय, दुसरी बियाणं आणायला जायला पाहिजे. तुझ्या डोक्यावर एक मोठी नारंगी शिंग आल्या. राणा, हे राणा, काय अरे काय चाललंय तुझं? कसली समाधी लागल्या? नुसतं हू ना हुच होय. महाराज जरा जमनी उया. ते नांगराचं फाळ तुटले, त्याचं काय करायचं? आणखी अरे पण कधी? आज आणायला पाहिजे. आज शामकूच जाऊया तिकडं. आज आज नाही जमणार. आज काम आहे. कसलं काम? ते हा वहिनींचं काम आहे. वहिनींची माहेरची माणसं येणार आहेत घरी तालमीची माहिती घ्यायला. 7च्या आधी घरी पोहोचायचं. अरे मग आपण 5ला जाऊया की. 2 तासात येतोय वापिस. हा 5 वाजता. नाही नको. अरे नाही जमणार मला. क्यों? ते हा वहिनींचं काम आहे अजून एक. वहिनीने काही कामाची लिस्ट दिली होय तुला? अरे आणि 5ला कसलं काम आहे रे? ते शाळेकडं शिष्यवृत्तीचं काम आहे. हा हा हा. म्हणजे 22नी बेटा जायचंय म्हण की. नाही नाही तसं नाही. अरे शिष्यवृत्तीचं काम आहे म्हणून जावं लागेल तिकडं. ऐसा आहे क्या? म्हणजे शाळेतलं काम म्हणजे तुझंच काम म्हण की. तुला कळत नाही बरकत. शिष्यवृत्तीचं काम लई महत्वाचं काम असतंय. होय बाबा, मी अडाणी, तू लय हुशार, तुला समज कळतंय. खुश? तसं नाही दोस्ता. कसं आहे असू दे. ती मोटर घरघर वाजायला लागल्या. पाईपला काहीतरी खाली काळ अडकला असं, तेवढं काढून दे मला. आता कसं जमल? कापड खराब होतील की माझी. एक दिवस काम केलं तर काय होतंय? वा रे वा. 22नी भेटणार तू, दिवसभर विचार करत बसणार तू, आणि ताप माझ्या डोसक्याला. वय मी काम करतो आणि तू तुझ्या दुनियेत फिर. महाराज तेवढं जेवण आले की जेवून घ्या, नाहीतर बसशील उपाशीत. स्कॉलरशिप, वहिनींचं काम, शाळा, अंजलीबाईंशी भेट,